हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल. तर मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर फ्रेंड्स, आज आपण आपल्या पोटावरची, आपल्या कमरेवरची चरबी कमी करण्यासाठी खूप छान एक्सरसाइज पाहणार आहोत. थोड्याशा सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटतील, पण हळूहळू प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस नंतरच तुम्हाला जमणार आहेत. काय होतं की आपलं पोट खूप जास्त सुटलेला आहे, कमरेचा घेर खूप आहे. कुठलाही ड्रेस घालतो, साडी नेसतो, त्यावेळेला तो खूप विचित्र दिसतो, कारण पोट पुढे आल्यामुळे, कमरेचा घेर जास्त असल्यामुळे आपली बॉडी ही परफेक्ट शेप मध्ये आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठीच आज आपण अशा काही एक्सरसाइज पाहणार आहोत ज्या पूर्ण तुमच्या टार्गेट, तुमच्या पोटावरती, तुमच्या कमरेवरती जो काही फॅट आहे, तुमच्या मांड्यांवरचा फॅट कमी करायला खूप फायदेशीर आहेत. तर ह्या एक्सरसाइजच्या तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. सुरुवातीला नवीनच असाल तर 10 चे काउंटिंग करून तुम्ही 3 सेट मारू शकता. आणि तुम्हाला एक्सरसाइज सोबतच तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी जास्त प्यायचं आहे. जास्त तुम्हाला डीप ऑइली पदार्थ खायचे नाहीयेत. साखर, मैदा किंवा बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स ह्यासारख्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. तुम्ही तुमचं वेट लॉस हे आरामशीर करू शकता. फक्त ह्या गोष्टी आहेत त्या थोड्या फॉलो करा आणि बघा तुम्ही तुमचं वजन, तुम्ही तुमचा फॅट लॉस, तुमची जी काही चरबी आहे ती नक्की कमी होणार आहे. तर चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत. तर सगळ्यात पहिली एक्सरसाइज आहे फ्रेंड्स, इथे आपण प्लॅंक करणार आहोत. आपल्याला काय करायचंय, आपले दोन्ही हात आपल्याला क्लोज करून घ्यायचे. आपली बोट आपल्याला क्लोज करायची आहेत आणि आपल्या पूर्ण बॉडीचा प्रेशर आपल्या हातांवरती आणि पायांवरती ठेवायचा आहे. इथे तुम्ही टायमिंग लावू शकता. मोबाईल वरती टायमिंग ला 30 सेकंड 20 सेकंडचा सुरुवातीला लावा आणि तुम्हाला होल्ड राहायचंय आपल्या दोन्ही पायांवरती आणि समोर बघायचंय आणि ते होल्ड राहणार आहोत. इथे मी काउंट करते 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. असा एक सेट मारला की आपल्याला पुन्हा 10 सेकंडच बॉडी रिलॅक्स करायची. पुन्हा आपल्याला दुसरा सेट मारून घ्यायचा आहे. पूर्ण बॉडीचा प्रेशर आपल्या फ्रेंड्स हातावरती आणि पायांवरती राहतो. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण तुमचा पूर्ण टार्गेट तुमच्या पोटावरती असणार आहे. पोट एकदम टाईट ठेवायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड स्लोली रिलॅक्स. त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. काय करायचंय, आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र जॉईन करायचे आहेत आणि आपल्याला आपले पाय फक्त 30 डिग्री वरती उचलायचे आणि इथे आपल्याला पाय वरती उचलल्यावरती वरती घेऊन यायचे. 1 आणि पुन्हा 30 डिग्री, 2 3 4 5. इथे श्वास घ्यायचा आहे, तोंडावाटे श्वास सोडून द्यायचा आहे. 6 7 8. जर तुमची बॉडी, तुमचे पाय तुम्हाला जर बॅलन्स होत नसतील तर दोन्ही हात आहेत ते कमरेखाली ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कमरेला सुद्धा सपोर्ट मिळणार आहे आणि तुम्ही इझिली करू शकता. 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. फ्रेंड्स, ह्या एक्सरसाइज मध्ये तुमचा पूर्ण जो प्रेशर आहे तो तुमच्या इथे पोटावरती येतो. त्यामुळे जर तुम्ही ही एक्सरसाइज रेग्युलर केली काउंटिंग हळूहळू वाढवा, बघा तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे. त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. आपले पाय थोडे फोल्ड करायचे आहेत. दोन्ही हात इथे आपल्याला डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. दोन्ही हात इंटरलॉक करून ठेवा आणि इथे आपल्याला उजव्या हाताचा कोपरा आपल्या डाव्या पायाच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा. पाय इथे होल्ड मध्ये ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 5 4 3 2 1 अँड रिलॅक्स. त्याचे सुद्धा फ्रेंड्स तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. दुसऱ्या दिवशी हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे. त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. आपले दोन्ही पाय थोडेसे ओपन ठेवायचे, हात दोन्ही वरती आपल्याला
ओपन करून ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला उजवा हात आणि आपला डावा पाय वरती 1 2 3 जेव्हा पाय वरती येणार तेव्हा थोडीशी बॉडी पण वरती उचलायची आहे 4 5 6 7 8 9 10 and relax. फ्रेंड्स, ह्या एक्सरसाइजचे सुद्धा तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. सुरुवातीला 10-10च काउंटिंग करा, जास्त करायला जाऊ नका. बॉडीला सवय होऊ देत आणि त्यानंतर काउंटिंग हळूहळू वाढवा. त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. त्यानंतर फ्रेंड्स, आपण नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला काय करायचंय, दोन्ही पाय आहेत ना आपले फोल्ड करायचे आहेत आणि इथे आपल्याला आपल्या हातात कुठलीही वस्तू घ्या, बॉल घ्या, बॉटल घ्या, जे काही असेल ना ते घ्यायचं आहे आणि इथे बॉडी थोडीशी पाठीमागे घेऊन जायची आहे आणि थोडे पाय वरती उचलायचे आणि इथे तुम्हाला डाव्या साईडला उजव्या साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय. सुरुवातीला ना घाई करायला जाऊ नका, हळूहळू काउंटिंग वाढवा. फक्त सुरुवातीला ना तुम्हाला 10-10च काउंटिंग करायचंय, जास्त घाई करायला जाऊ नका. काय होईल, बऱ्याच वेळेला जर सवय नसेल बॉडीला तर पूर्ण प्रेशर तुमच्या शरीरावरती येतो, म्हणजे काय होतं कमरेवरती पाठीवरती येऊ शकतो आणि त्यानंतर एक्सरसाइज नंतर तुमचं शरीर हे थोडंसं दुखू शकतं. त्यामुळे सुरुवातीलाच हळूहळू करा, शरीराला सवय होऊ द्या आणि त्यानंतरच एक्सरसाइजचे काउंटिंग वाढवायचे आहेत. इथे आपण शेवटला आपली पाठ कंबर जास्त दुखू नये त्यासाठी इथे आपण एक शेवटला एक्सरसाइज पाहणार आहोत. या एक्सरसाइज मुळे ना जर तुम्हाला डायबिटीस असेल, थायरॉइड असेल तो सुद्धा कमी होणार आहे. बरोबर तुम्हाला तुमच्या पोटावरची सुद्धा चरबी कमी व्हायला मदत होणार आहे. तर इथे आपण कॅट अँड काऊ करणार आहोत. आपल्याला काय करायचंय, आपले हात बरोबर आपल्या शोल्डर लेवलला खाली ठेवायचे आहेत आणि दोन्ही हातांमध्ये सुद्धा शोल्डर लेवल एवढा आपल्याला गॅप ठेवायचा. तसंच सेम पायांमध्ये सुद्धा. आणि इथे आपल्याला आपला पाठीचा कणा वरती उचलायचा आहे, पुन्हा श्वास घ्यायचा आहे, पाठीचा कणा आतमध्ये पूर्ण आणि मान वरती. ज्या वेळेला तुम्ही वरती बघणार त्यावेळेला तुमचा जो पोट आहे ना ते आतमध्ये स्ट्रेच होणार आहे आणि ते थोडा वेळ सुरुवातीला होल्ड राहा. 30 सेकंड सुरुवातीला तुम्हाला होल्ड राहायचंय आणि त्यानंतर इथे आपण कंटिन्यू करणार आहोत. जेवढं शक्य आहे तुम्हाला पाठीला जेवढं स्ट्रेच करणं ना तेवढं स्ट्रेच करायचं आहे. पुन्हा श्वास घ्यायचा, श्वास घेत वरती असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय. 1 श्वास घेतला ते श्वास सोडून द्यायचा, 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. खूप छान एक्सरसाइज आहेत, नक्की करा. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.